नमस्कार मित्रांनो, टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या 10 ठळक बातम्या। राज्यात पुन्हा दिवाळी। राज्य सरकारचे 4 मोठे निर्णय। 3 डिसेंबर उद्यापासून लागू। 2 डिसेंबर सोमवार। आजच्या काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, आत्ताच्या काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आलेल्या आहेत। प्रत्येक बातमी आणि प्रत्येक निर्णय तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, कारण तुमचे लाईक्स अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रोत्साहन देतात। तर बघा, या ठिकाणी पहिली मोठी बातमी, एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी। महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे संपले आहे। सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला असतानाच दुसरीकडे एसटी महामंडळाकडून नागरिकांच्या खिशाला कात्री लावण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार एसटीच्या तिकीट दरांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 100 रुपयांमागे 15 रुपये तिकीट वाढण्याची शक्यता आहे। म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला 100 रुपये भाडे पडत होते, तेव्हा आता 115 रुपये भाडे पडणार आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी। लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर। विधानसभेपूर्वी महिलांनी अर्ज केले, त्यातील 2 कोटीहून अधिक महिलांना नोव्हेंबरपर्यंत लाभ देखील मिळाला। आता नवीन सरकार लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देणार आहे। तत्पूर्वी योजनेतील प्रत्येक निकषांची आता पडताळणी होणार आहे। त्यानंतर निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यावर 1 एप्रिलपासून दरमहा 1500 ऐवजी 2100 रुपये दिले जाणार आहेत। त्यानंतर पाहूया कोणते निकष तपासले जाणार आहेत। या 4 निकषांची होणार पडताळणी। 1. योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचे पती आयकर भरतात का? त्यानंतर 2. लाभार्थी लाडक्या बहिणींच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे का? त्यानंतर 3. एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का? त्यानंतर 4. परित्यक्त्या, विधवा, निराधार योजनेचा लाभ घेत असतानाही लाडकी बहीण म्हणून लाभ घेतात का? म्हणजेच आता या नव्या निकषानुसार योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचे पती हे आयकर भरतात का हे तपासलं जाणार आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे का हे सुद्धा तपासलं जाणार आहे। त्यानंतर एखाद्या कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का हे सुद्धा तपासलं जाणार आहे। तसेच इतर योजना ज्या आहेत त्या योजनांचा जर लाभ घेत असतील आणि लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेत असतील तर लाडकी बहीण योजनेला त्या अपात्र ठरणार आहेत। त्यानंतरची मोठी बातमी बघा, निवडणुकीनंतर सर्वसामान्यांना मोठा झटका। गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठी वाढ। सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी LPG सिलेंडरच्या किमतीचा आढावा घेतात आणि त्या अंतर्गत इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने गॅसच्या किमती वाढवल्या आहेत। ही वाढ 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरसाठी करण्यात आली असून सामान्य LPG म्हणजेच घरगुती 14.2 किलो गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही। व्यावसायिक LPG सिलेंडरचे नवीन दर आज 1 डिसेंबर 2024 पासून देशभरात लागू झाले आहेत। त्यानंतरची मोठी बातमी बघा, गव्हाचे दर कमी करण्यासाठी सरकारने खुल्या बाजारात गहू विकण्याचा निर्णय घेतला आहे। भारतीय अन्न महामंडळ सुमारे 25 लाख टन गव्हाची बचत करणार आहे। जून 2024 मध्ये सरकारने गव्हावर स्टॉक मर्यादा लागू करण्याची घोषणा केली होती। गव्हाचे भाव कमी करण्यासाठी सरकारने गहू खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच गव्हाचा भाव 2325 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे। त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोयाबीनला मिळणार 6000 रुपये प्रति क्विंटलचा भाव। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोयाबीनला 6000 रुपये प्रति क्विंटल भाव देऊ असं आश्वासन दिलं होतं। निवडणुकीनंतरही सरकार स्थापन न झाल्यानं मोदी यांच्या आश्वासनाची देखील पूर्तता होताना दिसत नाहीये। सोयाबीनला हमीभाव नसल्यानं सोयाबीनचे काय करायचं असा प्रश्न यवतमाळमधील शेतकऱ्यांना पडला आहे।
निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन न विकण्याचं आवाहन केलं. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता काँग्रेसचे नेते, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील नेते सोयाबीनच्या भावासाठी रस्त्यावर उतरणार का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. त्यानंतरची मोठी बातमी बघा. महाराष्ट्रातील या गावाने घेतला हटके निर्णय. आता गावात कोणी शिव्या दिल्यास 500 रुपये दंड वसूल केला जाणार. कोणत्याही क्षुल्लक कारणावरून भांडणाचं प्रमाण सर्रास वाढलं आहे. शिव्या देण्यावरून मुद्द्याचं भांडण गुद्द्यावर जाऊन पोचतंय. छोटं भांडण बंद झालं तरी शिव्या देण्याचं प्रमाण अनेकदा समोर येतंय. मात्र आता या शिव्या देणाऱ्यांवरच दंडात्मक कार्यवाहीचा कौतुकास्पद निर्णय नेवासा तालुक्यातील ग्रामपंचायतीने घेतला आहे. शिव्या कोणी दिल्या तर 500 रुपये दंड आता आकारला जाणार आहे. त्यानंतरची मोठी बातमी बघा. राज्यात भाजप महायुतीच्या अभूतपूर्व विजयामध्ये लाडकी बहीण योजनेचा महत्त्वाचा वाटा असल्याने महायुतीचे नवे सरकार ही योजना पुढे चालू ठेवणार आहे. मात्र त्यातील 1-2 निकष बदलले जाण्याची शक्यता आहे. योजनेमधून दरमहा 2100 रुपये देण्याची ग्वाही महायुतीने प्रचारादरम्यान केली होती. मात्र तुर्तास 1500 रुपये देण्याचा निर्णय होऊ शकतो. शिवाय कुटुंबातील 2च महिलांना या योजनेचा लाभ देण्याचा विचार सुरू झाला आहे. त्यानंतरची मोठी बातमी बघा. एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. एसटी कर्मचाऱ्यांना शुक्रवारी दिवाळी भेट म्हणून मिळणार आहे. मात्र ही रक्कम देण्यास सरकारने नकार दिला आहे. त्यामुळे एसटी महामंडळ दिवाळी भेट रक्कम स्वतःच्या उत्पन्नातून देणार आहे. निधी उपलब्ध करून देण्याबाबत सरकारने पुन्हा एकदा पलटी मारली असून सरकारचा नन्नाचा पाडा सुरूच आहे, असा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केला आहे. त्यानंतर राज्यभरातल्या अंगणवाडी सेविकांसाठी मोठी बातमी. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी शहरामध्ये विविध ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शासनाच्या परिपत्रकामध्ये या योजनेसाठी अंगणवाडी सेविकांना देखील सहभागी करून घेण्यात आले आहे. या बदल्यात त्यांना प्रत्येक लाभार्थ्यामागे 50 रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार होता. मात्र बहिणींच्या खात्यावर 7500 रुपये जमा होऊनही अंगणवाडी सेविकांना अजून 1 रुपया देखील मिळालेला नाहीये. त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगाच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. दरम्यान रिपोर्टनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान वेतनामध्ये 186% वाढ अपेक्षित आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार दरमहा 18,000 रुपये किमान मूळ वेतन मिळते. 8वा वेतन आयोग कधी स्थापन होईल याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण मीडिया रिपोर्टनुसार आगामी अर्थसंकल्प 2025-26 मध्ये त्याची घोषणा केली जाऊ शकते. पगारवाढीची ही घोषणा झाल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.